तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत। गेल्या दशकभरापासून राज्याच्या आर्थिक नियोजनावर आपली पकड ठेवणारे आणि तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम नावावर असलेले अजित पवार यावेळी सभागृहात नसतील। त्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या तिजोरीचं व्यवस्थापन आणि आर्थिक इंजिनाची गती कायम राखण्याचं मोठं आव्हान फडणवीस यांच्या समोर असणार आहे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिकांसह महिलांचं विशेष लक्ष लागलंय, कारण विशेषतः लाडकी बहीण योजनेबाबत सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो। मात्र आगामी अर्थसंकल्पात हा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार का, याबाबत चर्चा सुरू आहे। हप्ता वाढवायचा असेल तर त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याशिवाय लाडकी बहीण योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली होती, आणि तेव्हा या मागणीवर सुद्धा निर्णय होतो का, हे सुद्धा पाहायचं आहे। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। लाडकी बहीण सारखी लोकप्रिय योजनेचं भवितव्य सुद्धा आज ठरणार आहे। लाडकी बहीण तशीच सुरू राहणार का, हे पाहावं लागणार आहे। या योजनेबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आज राज्याचं अर्थसंकल्प सादर केलं जात आहे आणि सगळ्यांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे। विशेष म्हणजे एक गोष्ट जी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना बद्दल आजच्या अर्थसंकल्पामध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो सरकारकडून, आणि मंत्र्यांनी अनेकदा आश्वासनं दिली होती की 2100 रुपये देखील दिले जाणार, त्याबाबत काही निर्णय होतो का, किंवा लाडक्या बहिणीबाबत किती रुपयांचं बजेट आज जाहीर केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे। मात्र याबाबत लाडक्या बहिणींना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगरच्या बसस्थानकावर आहे, इथे काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, थोडंसं विचारण्याचा प्रयत्न करूया की नेमकं काय आहे। लाडकी बहिणीचे पैसे येतात काय? नाही येत। बरं, आज बजेट सादर केला जातोय, काही नावं वगळली होती, काय वाटतंय आजच्या बजेटमध्ये लाडकी बहिणीसाठी काय केलं पाहिजे? सगळ्यांना सरसकट पैसे दिले पाहिजे। काय वाटतंय आज सरकार निर्णय घेणार आहे, म्हणजे आज अर्थसंकल्प असतो, म्हणजेच कोणत्या योजनेला किती पैसे देतील, तर लाडक्या बहिणीचं काय वाटतंय, काय सरकारने निर्णय घ्यावा? सगळ्याला सारखं समान धरावं, गरीब असेल त्यांना बी द्यावं सवलत। बरं, 2100 रुपये देण्याचं देखील आश्वासन दिलं होतं, आज निर्णय होईल असं वाटतं, काय अपेक्षा आहे सरकारकडून? 2100 रुपये द्यावं असं अपेक्षा आहे। नक्कीच ह्या सगळ्या भावना आहे। आणखी काही महिला आहेत, त्यांच्याकडून घेऊ। लाडकी बहिणीचे पैसे येतात काय? नाही, बंद झाले काय? जून महिन्यापासूनच बंद झाले। काय वाटतंय, आज अधिवेशन आहे, अर्थसंकल्प सादर केलं जाणार आहे, काय वाटतंय मग या योजनेबाबत? बरंच बोललं जात होतं, आता बजेट आज होईल, तर बहिणींसाठी काय करावं सरकार? बहिणीसाठी काही रोजगार द्यावा, गोरगरिबाकडे लक्ष द्यावं, एवढंच म्हणणं आहे माझं। आणि योजनेबाबत लाडक्या बहिणीचं? लाडक्या बहिणीचं आता काय, आता चांगले लोक फायदा घेऊन राहिले आणि चांगले लोक जास्त घेऊन राहिले, आणि ज्याला पाहिजे त्याला भेटून नाही राहिलं, असं आहे। म्हणजे एका घरात 2-3 लोक घेऊन राहिले आणि ज्याला आवश्यकता आहे त्याला नाही भेटत। पुन्हा एकदा जे नाव वगळी ती विचार करायला पाहिजे असं वाटतंय का? हा, बरोबर आहे, त्यांनी पाहणी करा सर्व, कुठं काय आहे कुठं काय नाही, नंतर मग त्याच्यावर निर्णय घ्यावा, अशी इच्छा आहे। बरं, 2100 रुपये देण्याचं पण सांगितलं होतं, ते आज निर्णय होऊ शकतो का, वाटतं का सरकारकडून अपेक्षा आहे? नाही, काही सांगता येत नाही। कुठल्या लाडक्या बहिणीचं आज बजेट आहे, काय वाटतंय सरकारनं काय करायला पाहिजे? लाडक्या बहिणीचे काय करायला पाहिजे म्हणे? किती पैसे यायला पाहिजे? 1500 येतात का? हो, येते ना। सरकार म्हटलं होतं की 2100 रुपये पण देऊ, तर आज व्हायला पाहिजे असं वाटतं का, काय वाटतं? झालं तर चांगलंच आहे। सगळ्याला भाव वाढले पाहिजे, आमच्या पिकायला भाव भाडे वाढले, महागाई वाढली, पैसे पण वाढायला पाहिजे, हो। काय वाटतंय? लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाले ते चालेल, पण स्वस्त झालं पाहिजे सगळं असं। लाडक्या बहिणीचे पैसे तेच आपल्याला इकडून घ्यायचं आणि आपल्याला इकडून देता, भाव वाढवले काय कामाचे ते, मग आहे की नाही? आपल्याला बाकीचं स्वस्त भेटलं पाहिजे। आता तेलाचे भाव किती हे झाले,
सगळ्याला भावच काय वाढले. सरकार आज गिफ्ट देईल का महिलांना? 1500 ची 2100 होईल असं वाटतं का? नाही होत नाही होत का बरं? नाही होत. इतके दिवस नाही चालणार ते. थोडे दिवस लालूच लावली त्यांना फक्त आपल्याला, नंतर बंदच पडणार आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या रिॲक्शन आहे. आज बजेट सादर होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकार काय घोषणा करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सोबतच जे 1500 रुपये आहे ती 2100 रुपये देण्याची घोषणा होते का, याकडे देखील या सगळ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आजचं हे बजेट अत्यंत महत्वाचं असणार आहे.